पण जवळपास 150 जागा 2019 पेक्षा जास्त आहे. त्यामुळं हा एवढ्या 2-3 वर्षातला एकदम गोल्डन चान्स आहे आपल्यासाठी आलेला. तर तुम्हाला एक आता प्रिलिम कशी असते, मेन्स कशी असतील याची तुम्हाला कल्पना असेलच. तर मी तरी थोडक्यात सांगतो तुम्हाला. याची जी संयुक्त पूर्व परीक्षेची प्रिलिम आहे ही तिन्ही पदांसाठी एकच होत असते आणि त्याच्या कट ऑफ रेंजनुसार पदांनुसार वेगवेगळा लागतो आणि आपण परत 3 सेपरेट मेन्सला क्वालिफाय होऊ शकता एकाच एक्झाम देऊन. तर मग ही 100 मार्कची एक्झाम असते. त्याच्यात 6 सब्जेक्ट आहे आपले: हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग. तर त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे तुम्हाला माहितीच असेल. पॉलिटी 10 मार्कला असतं जवळजवळ आणि बाकीचे 15-15 मार्कला असतात. तर आता 2019चा जर आपण विचार केला तर ASOचा 57 कट ऑफ होता 100 पैकी, STIचा 56 होता आणि PSIचा बहुतेक 46 वगैरे होता काहीतरी. तर आपण त्या तुलनेत आजच्या जागा आपण बघितल्या तर त्या दुप्पट किंवा तिप्पट आहे म्हणजे. तर आपला अप्रोच म्हणजे आपलं टार्गेट ही प्रिलिम पास होण्यासाठी किमान 60 मार्क असावे. म्हणजे 55+ मार्क पडले तर आणि पेपरचा पॅटर्न किंवा डिफिकल्टी लेवल जर 2019च्या सारखी आली तर साधारण 55 मार्कचा कट ऑफ असू शकतो. ASO, STI आणि PSI जर 55+ मार्क आपल्याला पडत असतील तर आपण मेन्ससाठी क्वालिफाय होऊ शकतो. तर मग आपलं टार्गेट असलं पाहिजे की मला 60 मार्क पडले पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण बोलूच. आणि नंतर मग जर तुम्ही प्रिलिम क्वालिफाय होत असाल तर 3 मेन्स आपल्याला द्यायला भेटतात एकाच एक्झाम वरती. तर त्याच्यासाठी आता सेपरेट सिलेबस आहे प्रत्येक म्हणजे थोडा PSI, STI आणि ASO साठी. आणि त्याच्यात पण एक पेपर कॉमनच आहे तिन्ही एक्झामसाठी: इंग्लिश मराठीचा आणि त्यात RTI आहे, कॉम्प्युटर आणि ITचा आणि करंट अफेअर्सचा. असं एक कॉमन एक पेपर आहे तिन्ही पदांसाठी. आणि GSचा पेपर तिन्ही पेपरसाठी वेगवेगळा ठेवलेला आहे त्यांनी. तर त्याच्यात STI साठी इकॉनॉमिक्स साधारण 50 ते 55 मार्क, ASO साठी पॉलिटीचा 50 ते 55 मार्क आणि PSI साठी कायद्यांचा 50 ते 55 मार्क. असे मेजर पार्ट हे 3 आहे आणि बाकीचे हिस्ट्री, जिओग्राफी ते प्रत्येक पेपरला आहेच अलाइंड 100 मार्कसाठी. आणि PSIचं म्हणाल तर मेन्सच्या नंतर फिजिकल टेस्ट असते, शारीरिक चाचणी, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. असे 100+40 असा अजून 2 टप्पे असतात. आता त्याच्यात फिजिकल मध्ये जरा चेंजेस केलंय MPSCने, तर त्या संदर्भातही आपण चर्चा करू. आता आपलं जे मुख्य टार्गेट असायला पाहिजे, आता साधारण जुलै किंवा सप्टेंबर मध्ये प्रिलिम होणार आहे. तर मग आपलं प्राइम टार्गेट असं असलं पाहिजे की आपली प्रिलिम ही निघालीच पाहिजे. कारण एवढं गोल्डन चान्स आहे, जागा पण जास्त आहे आणि प्रोबॅबिलिटी जास्त आहे तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी. तर मग आपण प्रिलिम क्वालिफाय करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग हे जे सब्जेक्ट आहे आपले 100 मार्कसाठी विचारणार आहे आणि 1 तासाचा पेपर असतो. तर आता ह्याच्या करण्यासाठी आपल्याला सुरुवात, आता आयोगाचा आपल्या बरोबर संवाद होतो तो 2च गोष्टीतून: एक तर सिलेबस आणि दुसऱ्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. तर मग आपण ह्या 2 गोष्टीतूनच आयोग आपल्याशी संवाद साधत असतो आणि त्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्या गोष्टीला तेवढं महत्व आहे. त्यामुळे त्याचा अनालिसिस करणं आपलं काम आहे, कारण तो मार्ग दाखवतो आपल्या यशाचा, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर सिलेबस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कुठलीही परीक्षा देत असताना, की आपलं त्या एक्झामचा सिलेबस काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर मग आता प्रिलिमचा जर सिलेबस घेतला आपण तर त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी असं दिलेलं आहे. हिस्ट्रीचा बघितला आपण तर भारतासहित महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आहे आपल्याला महाराष्ट्राचा आणि भारतासहित महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित. भूगोलाचा पण त्याच आहे, भारताचा पण आहे आणि महाराष्ट्राचा पण भूगोल आहे त्याच्यात. मग पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जनरल सायन्स आहे विज्ञानाचा, करंट अफेअर्स आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर हिस्ट्रीचा आपण आता एक सब्जेक्टने आपण पुढे जाऊ. हिस्ट्रीचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात सहित आहे.
हिस्ट्री 15 मार्कला विचारतात साधारण प्रिलिम मध्ये, तर त्यातले जवळपास 10 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडीत आहे. तर मग ते 10 प्रश्न आपल्याला क्लिअर करण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्याला जास्त जोर देणं गरजेचं आहे त्या गोष्टीवरती, आणि नंतर मग भारताच्या इतिहासावरती. तर मग आता हिस्ट्रीचा जर रेशो बघितला आपण इनपुट आउटपुट, तर तो काय तेवढा समाधानकारक नाहीये, कारण त्याचे सोर्सेस आपल्याला कळत नाही, कुठल्या बुक मधनं क्वेश्चन्स येत आहे ते कळत नाही. तर मग त्यासाठी आपल्याला हिस्ट्रीचा कमीत कमी साहित्य वाचून जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता मॅक्सिमम मार्क महाराष्ट्राच्या इतिहासावरती आहे, तर मग आपला फोकस महाराष्ट्राच्या इतिहासावरच पहिल्यांदा असला पाहिजे आणि नंतर भारताकडं. तर मग त्यामुळं महाराष्ट्राचे जवळपास 10 प्रश्न येत आहे, तर मग आता महाराष्ट्राचं प्रिपरेशन आपलं चांगलं होणं गरजेचं आहे. त्यासाठी मग आपण 11वीचं पुस्तक, जुनं पुस्तक 11वीचं, ते तर वाचलंच पाहिजे. त्याच्यातनं मग आपल्याला कळेल महाराष्ट्राचं मग एकूणच कसं ते कालानुक्रमानुसार कशा कशा घटना घडल्यात, तर त्याचं सगळं एक काय कन्साइज त्याच्यात दिलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात. तर ती एकदम ऑथेंटिकेट माहिती आहे आणि शॉर्ट मध्ये दिलेली आहे, तर त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि मार्क म्हणजे 2 वर्ष म्हणजे 17-18 पर्यंत त्याच बुक मधनं क्वेश्चन्स येत होते, पण आता थोडं सोर्सेस चेंज झालेले आहे. तर मग पहिला आपलं टार्गेट असलं पाहिजे हिस्ट्रीचा अभ्यास करताना की महाराष्ट्राचा इतिहास आपला व्यवस्थित असला पाहिजे. मग त्यासाठी 11चं पुस्तक आणि घाटाळे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता, किंवा अनिल कटारे सरांचा. असे हे 3 आहे. आणि आता हिस्ट्रीचं एवढं करून पण आपल्याला किती मार्क पडतील तर ते आपण सांगू शकत नाही, पण असा अप्रोच आपला असला पाहिजे, पहिल्यांदा महाराष्ट्र आणि नंतर भारताकडे जायला पाहिजे. आणि मग भारताचं पण बघितलं तर टॉपिक 1857चा उठाव असेल किंवा त्याच्या आधीचे जे झालेले उठाव आहे त्याच्यावरती प्रश्न येतो. परत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याच्यावरती एक प्रश्न असतो, गांधी युग आहे त्याच्यावर प्रश्न असतो. परत ज्या भू सुधारणा होत्या, रयतवारी, महालवारी, जमीनदारी पद्धती, त्याच्यावरती प्रश्न असतो, किंवा गव्हर्नर जनरल. या असे ठळक आपण टॉपिक्स बघून घ्यायचे आणि त्याच्या अनुषंगाने अभ्यास केला तर हिस्ट्रीला आपल्याला चांगलं आउटपुट मिळू शकतं. तर असं एकंदरीत हिस्ट्रीसाठी आउटपुट आपलं अप्रोच असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि भूगोलासाठी पण नंतर तसंच म्हणेन मी की भूगोलाचे जर 2019चा जर पेपर बघितला आपण, तर साधारण 15 पैकी 12 ते 13 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती होते. तर मग इथं पण आपला अप्रोच तोच असायला पाहिजे की पहिला महाराष्ट्राचा भूगोल आपला एकदम क्लिअर असला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भूगोलाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण 12 ते 13 मार्क जर त्याच्यातनं विचारत असतील तर मग आपलं मेजर जो असेल टार्गेट तर तो महाराष्ट्राचा भूगोलच असला पाहिजे. आणि नंतर मग भारताकडे तुम्ही जाऊ शकता. भारताचं त्यातल्या त्यात प्राकृतिक वर जास्त लक्ष द्यायचं. आणि मग भूगोलाचा संबंधी जर पुस्तकच तर बघायचं म्हटलं तर आपले स्टेट बोर्डचे टेक्स्ट बुक आहे ते पण 6वी ते 12वी, तर ते पण वाचलेलं एकदम चांगलं राहील, कारण त्याच्यातले पण बरेच प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त मग सौदी सरांचं बुक आहे, किंवा मग दीपस्तंभचं महाराष्ट्राचं भूगोल म्हणून जे पुस्तक आलंय ते पण उत्तम आहे. या दोन्ही मधनं कुठलं पण तुम्ही चॉईस करू शकता. नंतर आपण येऊ पॉलिटीकडं. पॉलिटीचे साधारण 10 प्रश्न असतात आणि त्या 10 प्रश्नामधनं 2 प्रश्न हे ग्राम प्रशासनावर असतात आणि उर्वरित आपल्या घटनाची निर्मिती, नंतर मग पहिले 51 कलम, त्याच्यावर जास्त फोकस असायला पाहिजे आपला. आणि नंतर मग बाकीचे मग जे टॉपिक्स आहेत, मंत्रिमंडळ असेल, संसद असेल, नंतर राज्य मंत्रिमंडळ आणि विधान मंडळ असेल, किंवा मग असे बाकीचे जे टॉपिक्स आहे तर ते करणं गरजेचं आहे. आता पॉलिटीचा अप्रोच कसं असायला पाहिजे तर पॉलिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण जर बघितले तर त्याच्यात आपल्याला असं जाणवतं की एखादा दुसरा शब्द फक्त तिथं रिप्लेस केलेला असतो, म्हणजे एक शब्द बदलला की पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. मग त्या बारकाव्याकडे आपल्याला पॉलिटीच्या क्वेश्चन पेपर मध्ये लक्ष देणं गरजेचं आहे, पॉलिटीच्या क्वेश्चन्स मध्ये. मग ते जर आपण व्यवस्थित काय करतो, बऱ्याच वेळेला आपण वाचताना
चुकीचा वाचतो किंवा चुकीचं समजून घेतो. तर त्या गोष्टी जर पॉलिटीला जर आपण टाळल्या तर चांगला स्कोर आपला पॉलिटीमध्ये होऊ शकतो. तर पॉलिटीसाठी पुस्तक जर आपल्याला विचारायचंच म्हटलं तर कोळंबे सरांचं बेस्ट आहे बुक. तर ते वाचलं तरी सफिशियंट आणि सगळंच त्याच्यात कव्हर होत आहे बरेचसे पॉइंट. नंतर मग इकॉनॉमिक्सचा विषय आहे. तर इकॉनॉमिक्सचे पण 15 प्रश्न असतात आपल्याला. तर इकॉनॉमिक्स बऱ्याच वेळेला मुलं भाऊ करून घेतात की खूप अवघड सब्जेक्ट आहे किंवा अवघड आहे. तर तसं वाटण्याचं काही कारण नाही. कुठलाही सब्जेक्ट आपला स्टार्टिंगला तसंच वाटतो, पण इकॉनॉमिक्स कसं आहे, आकडेवारी जरा जास्त आहे, पण स्टार्टिंगला तुम्ही आकडेवारीत न घुसता कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे भर असायला पाहिजे आपला इकॉनॉमिक्सचा. आणि त्यासाठी कोळंबे सरांचं बुक एकदम परफेक्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच्यातला जर कन्सेप्ट कळत नसतील तर त्या देसले सरांच्या पार्ट 1 मध्ये व्यवस्थित दिलेले आहे. तर तिकडं तुम्हाला ज्या कन्सेप्ट हव्या आहे तर त्याचा तुम्ही अभ्यास तिथनं करू शकता. किंवा काही टॉपिक्स देसले सरांच्या बुक्स मध्ये चांगले आहे, पंचवार्षिक योजना असेल, आर्थिक सुधारणा असेल, सार्वजनिक वित्त, तर असे पण काही पॉइंट्स तिथं, टॉपिक्स तिथं पण चांगले कव्हर होतात. आणि कोळंबे सरांचं पण, या दोन्हीतलं कुठलंही एक बुक वाचा किंवा काही टॉपिक इकडचे काही तिकडचे असं करून तुम्ही क्लिअर करू शकता तुमच्या प्लॅनिंग नुसार. आणि 12वीचं बुक आहे टेक्स्ट स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक. तर ते पण म्हणजे इंट्रोडक्टरी चांगली माहिती आहे त्याच्यामध्ये, तर ते पण वाचून घ्या. म्हणजे पुढच्या जे मेन टॉपिक्स आहे ते समजायला तुम्हाला फायदा होईल त्याचा. आणि इकॉनॉमिक्सचं पण रिपिटेशन फार आहे. म्हणजे जे मागच्या वर्षी प्रश्न विचारलेले आहे त्याचं रिपिटेशन होण्याचं पण प्रमाण इकॉनॉमिक्स मध्ये खूप आहे. त्यामुळं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं पण गरजेचं आहे, जेणेकरून मग तुम्हाला कुठला अभ्यास करायचा कुठला नाही ह्याचं ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता इकॉनॉमिक्स झालंय, नंतर मग सायन्सचं पण तसंच आहे. आता सायन्स बऱ्याच जणांचा, आता नॉन सायन्स जे बॅकग्राऊंड असेल त्यांना हा विषय खूप अवघड जातो. असं बऱ्याच मुलांचं अडचण असते की सर आम्हाला नव्हतं, आम्ही आर्ट्सचे कॉमर्सच्या बॅकग्राऊंडचे, तर मग आम्ही कसं करायला पाहिजे. तर त्यासाठी आता आणि अलीकडचा प्रश्न सायन्सचे जर आपण बघितले तर स्टेट बोर्डचे जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यातनं येण्याचं जवळपास 70 ते 80% ॲज इट इज त्या बुक्स मधनं येत आहे. तर मग आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे की आपण 8, 9, 10चे सायन्सचे बुक एकदम त्याचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे ह्या 3 टेक्स्ट बुकचा. किंवा जर वेळच असेल तर 6 स्टँडर्ड पासून केले तरी जमेल, 6वी ते 10वी पर्यंतचे. तर तिथले जे प्रॉब्लेम आहे ते ॲज इट इज सॉल्व्ह जे आहे ते तसे आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये येत आहे. बाकीची पण जी इन्फॉर्मेशन आहे, जे क्वेश्चन्स आहेत त्या स्टेट बोर्ड मधनच येत आहे. तर मग आपला भर त्या शाळेतल्या स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्याच्यावर जास्त असला पाहिजे. आणि ते जर केलं तर मग तुमचे चान्सेस वाढतील सायन्स मध्ये पण स्कोर करण्याचे. आणि दुसरं एखादं मग कुठलं पण बुक तुम्ही यूज करू शकता, किंवा भस्के सरांचं बुक असेल किंवा अजून कुठलं प्रकाशनाचं जे तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते तुम्ही वाचू शकता सायन्स साठी. आणि आता करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग, आता हे काय एका दिवशी किंवा 1-2-4 दिवसात होतील असे सब्जेक्ट्स नाहीये. तर आपल्याला त्यासाठी डेली बेसिसवरती अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या 2 सब्जेक्टसाठी. म्हणजे दररोज 1-1.5 तास जरी दिला, मॅथ रिझनिंगला 1.5 तास आणि करंट अफेअर्सला 1.5 तास, तर आपलं बऱ्यापैकी म्हणजे 2 सब्जेक्ट सायमल्टेनियसली कम्प्लीट होत राहतील. आणि प्लस 1 किंवा 2 सब्जेक्ट तुम्ही डेली घेऊ शकता. तर मग करंट अफेअर्ससाठी आपण न्यूजपेपर वाचतोच आहे. आता न्यूजपेपर वाचताना पण पूर्ण पेपर वाचायचा का, सगळ्याच बातम्या आपल्या उपयोगाच्या असतात का, हे पण एकदा बघणं गरजेचं आहे. आणि त्यात वेळ घालवण्यापेक्षा ज्या आपल्या कामाच्या आहे, आपल्या सिलेबस मध्ये कुठं यूज कुठं त्या आहे का, इंटरलिंक्ड आहे का, तर त्या अनुषंगाने वर्तमानपत्र वाचावं. बाकीच्या ज्या अवांतर गोष्टी आहे किंवा बातम्या आहेत त्या वाचवण्यात वेळ घालवू नये. त्यामुळे ज्या आपल्या कामाचं आहे तेवढंच वर्तमानपत्रातल्या वाचणे आणि सोडून देणे वर्तमानपत्र. नाहीतर 2-2, 3-3 तास जर वर्तमानपत्रच वाचत बसलो तर त्याचं आउटपुट पाहिजे तेवढं निघणार नाही. तर मग वर्तमानपत्रामधील ज्या आपल्या सिलेबसच्या रिलेटेड आहे तेवढंच करंट अफेअर्सच्या बाबतीत वर्तमानपत्र वाचणे. आणि एक मासिक कुठलंही, पृथ्वीचं परिक्रमा हे मासिक चांगलं आहे, तर मग ते तुम्ही डेली वाचायला पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्र प्लस
एक मासिक म्हणजे ते महिनाभरात तुमचं कम्प्लीट वाचून होईल. आणि एकदम वाचायला ते वाचणं होत नाही आपल्याकडनं, तर मग ते डेली करायला पाहिजे. आणि जेव्हा एक्झाम येईल किंवा एक इयर बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही जर त्या मासिकात नसेल तर ते इयर बुक मध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल. अशा पद्धतीने जर करंट अफेअर्सचा अभ्यास केला तर ते तुम्हाला फायदेशीर राहील. आणि आता मॅथ रिझनिंगचा पण तसंच आहे, तुम्ही तो पण सब्जेक्ट डेली बेसिसवरच केलेला बरा राहील. म्हणजे तेवढे टॉपिक्स आहे आपल्याकडे मॅथ्सचे पण आणि रिझनिंगचे पण. मग तर त्याची जर डेली प्रॅक्टिस केली एक एक टॉपिक घेऊन तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आणि सगळ्याच गोष्टीची प्रॅक्टिस करणं गरजेचं नाहीये ऍप्टी रिझनिंग साठी, मॅथ रिझनिंग साठी. तर प्रिव्हियस इयर्सच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या जरी तुम्ही सोडवल्या व्यवस्थित, आता काही बुक्स आहे ज्यांनी सॉल्व्ह करून दिलंय मागच्या प्रश्नपत्रिकांचे मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स, तर ते जरी बघितलं आपण एक मागच्या 3-4 वर्षाचे, तर आपल्याला कळेल ट्रेंड की कसं आहे, कुठले प्रश्न विचारताय. तर मग आता मॅथ्स रिझनिंग मध्ये झालं तर एक एजचा प्रश्न असतो, वयवारीचा, एक प्रॉफिट लॉसचा असतो, पर्सेंटेजचा असतो, नंतर इंटरेस्टचा एक येतो, नंतर मग रेशो आणि प्रोपोर्शनचा पण येतो. असे जर ठराविक जर टॉपिक आपण जर प्रोजेक्ट केले आणि त्याचा जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर फायदेशीर राहील. कारण ऍप्टी रिझनिंगला तेवढा वेळ पुरत नाही. 15 क्वेश्चन्स असतात, त्यातले आपले 12 जरी सॉल्व्ह झाले, 10 ते 12 ऍक्युरेट एकदम, तरी आपण चांगला स्कोर राहील तो 15 पैकी 10-12चा. मग त्या अनुषंगाने लिमिटेड टॉपिक्स घ्यायचे जे वारंवार विचारताय आणि त्याचीच प्रॅक्टिस जास्त वेळा केली की मग आपल्याला तिथं फायदा होईल. कारण सगळेच्या सगळे प्रश्न कुणाचेच सुटत नाही. तर मग त्यातल्या त्यात कुठले सोपे आणि कुठले लवकर सॉल्व्ह होण्यासारखे ते आपण टार्गेट करायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचा. आता या सगळ्यांमध्ये आपले जे सब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये आता आपला सिलेबसचा पार्ट झाला होता आणि बुक्स आणि कसं अप्रोच असलं पाहिजे ते झालं. आता सगळ्यात महत्वाचं काय, प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन पेपर्स खूप महत्वाचे आपल्यासाठी. तर त्याचं अनालिसिस करणं हे गरजेचंच आहे. याच्यात आपल्या 2-3 गोष्टी क्लिअर होतात की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असतो, कसे डिझाईन केले जाते क्वेश्चन पेपर ते आपल्याला कळतं, कशा प्रकारचे प्रश्न आहे आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. म्हणजे सिंगल लाईनर आहे, 1 लाईनर, 2 लाईनर आहे, मल्टी स्टेटमेंटचे क्वेश्चन्स आहे. परत काही टर्मिनॉलॉजीज असतात क्वेश्चन पेपर मध्ये की अचूक आहे, अचूक नाही, बरोबर आहे, बरोबर नाही, चुकीचे आहे, चुकीचे नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जेव्हा क्वेश्चन पेपर आपण एक्झाम देतो त्यावेळी आपला गोंधळ उडणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. तर ह्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग ते कळतं आणि कुठल्या टॉपिकवर अधिक भर द्यायचा आहे आपल्याला ते मुळात कळतं आपल्याला. कुठल्या टॉपिकवर कुठले प्रश्न येत आहेत त्यासाठी ते कळण्यासाठी आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय तुम्ही म्हणजे काय चांगला स्कोर म्हणजे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. कारण रिपिटेशनचं प्रमाण खूप असतं. फक्त त्याच टॉपिकवर क्वेश्चन असतो, फक्त वेगळ्या पद्धतीने तो मांडलेला असतो तिथं. मग त्यामुळं जुन्या क्वेश्चन पेपरचा म्हणजे 2014 पासून जरी घेतला तरी जवळपास 6-7 वर्षाचा आहे, तेवढ्या प्रश्नपत्रिकात तेवढे प्रश्न तुमच्याकडे अवेलेबल असतात. मग त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आता बऱ्याच पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल आहे अनालिसिस साठी रेडीमेड. तर लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, ज्ञानदीपचं आहे आणि अजून 2-3 पब्लिकेशनचं आहे. त्यातल्या त्यात लोकसेवा पब्लिकेशनचं चांगलं आहे बुक, तर ते तुम्ही यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे. कमीत कमी साहित्य यूज करून जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील ह्याच्याकडेच आपला लक्ष असलं पाहिजे. आपल्याला कुठल्या सब्जेक्ट मध्ये डिग्री घ्यायची नाही, पीएचडी करायची नाही. आपण फक्त परीक्षा देतोय आणि मला मार्क्स जास्त कसे मिळतील हेच आपण बघायचंय. ज्ञानार्थी न बनता परीक्षार्थी बनणं गरजेचं आहे. काही वेळेस काय होतं, मुलं आता मी एक्झाम देतोय तर मला सगळं माहिती असलं पाहिजे असा आपला हट्ट असतो. पण त्यापेक्षा मला मार्क कशाने जास्त मिळणार आहे, काय अभ्यास केलं नाही, ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं परीक्षेच्याच दृष्टीने बघा, परीक्षेला काय पाहिजे, काय परीक्षेची रिक्वायरमेंट आहे त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. मला सगळंच यायला पाहिजे हा हट्ट
तुम्ही करू नका. फक्त माझा कट ऑफ कसा क्लिअर होईल, मला पुढच्या तिन्ही मेन्स कशा देता येतील ते असा अप्रोच असला पाहिजे आपला, की मला फक्त मार्क्स घ्यायचे, मला कुठल्या विषयात तज्ञ व्हायचं नाही किंवा कुठली डिग्री किंवा डॉक्टरेट मिळवायचे नाही, तर फक्त मला पास व्हायचं एवढाच असाच अप्रोच ठेवला तर मग आपल्याला ते सोपं जाईल. आता परत मेन्सचा जर आपण विचार केला ह्या तिन्ही पदांसाठी, तर मेन्सला 2 पेपर असतात म्हणजे एका पदासाठी. तर त्यातला एक पेपर कॉमनच आहे, इंग्लिश मराठी. त्याच्यातच माहिती तंत्रज्ञान आणि संगणकचा 5 मार्कला असतं. माहितीचा अधिकार आहे, लोकसेवा हक्क अधिनियम आहे ते 5 मार्कला असं, ते 10 मार्कला टोटल. आणि करंट अफेअर्स 10 मार्कला. आणि इंग्लिश मराठी 50 + 30 असं 80 मार्कसाठी असं तो कॉमन 100 मार्कचा पेपर असतो. तर आता इंग्लिश मराठीसाठी आपल्याकडं मराठी 50 मार्कला असतं आणि त्यासाठी आपण मोरा वाळंबे सरांचं बुक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं बुक याच्या व्यतिरिक्त काही वाचण्याची आवश्यकता नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगतोय की मी हे 2च बुक मराठीसाठी यूज केले आणि ते मोर दॅन सफिशियंट आहे मराठीमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी. इंग्लिशसाठी पण तेच आहे. इंग्लिशचं जर तुम्ही म्हणाल तर बाळासाहेब शिंदे सरांनी एकदम सोपं करून दिलंय तुम्हाला इंग्लिश. एकदम व्यवस्थित आपल्याला समजेल अशा भाषेत त्यांनी दिलेलं आहे. तर ते बुक वाचलं तरी सफिशियंट आहे. त्यांनी जुने क्वेश्चन्स पण त्याच्यात कव्हर केलेले आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते बुक सर्वात योग्य आहे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशसाठी. आता व्होकॅब्युलरीचा जो पार्ट आहे तो तुम्ही पालन सुरीमध्ये पण करू शकता किंवा युट्यूबवर खूप क्लासेसचे व्हिडिओ आहे, म्हणजे बँकिंगचे व्हिडिओज आहे. महिंद्राचा असेल तर तिथं व्होकॅब्युलरीचं तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला भेटतील. तर व्होकॅब्युलरी पण अशी एकदमच होईल असं नाही, ती पण डेलीच प्रोसेस आहे. जेव्हा तुमची प्री ची एक्झाम होईल त्यानंतर तुम्ही डेली बेसिसवर इंग्लिश मराठीला वर्क करायचं, खास करून इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीसाठी. वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स अँड फ्रेजेस असतील किंवा सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, एरर डिटेक्शन असतील, या 4-5 गोष्टी तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओज मधनं व्यवस्थित कव्हर होतील तुमच्या त्या गोष्टी. त्यामुळे त्या पार्टसाठी तुम्ही ऑनलाईन व्हिडिओजचा यूज करा आणि उर्वरित गोष्टींसाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच बुक मी इथं पण रेफर करेल. बाकी तिसरं बुक बघायची गरजच नाही तुम्हाला. तर हे झालं इंग्लिश आणि मराठीसाठी. तर त्याच्यात माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम आहे, हे 2 5 मार्कला विचारतात आपल्याला दोन्ही मिळून. तर ते दोन्ही पण सेम आहे, म्हणजे त्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं ऑलमोस्ट सेम आहे. तर त्याचा जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही अभ्यास केला दोन्हींचा पण, कलम पण तुम्हाला पार्ट असतील, म्हणजे दोघांचा जर केला तर सेमच आहे, बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यात सिमिलरच आहे. तर मग ते जर कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला तर ते पण काय तेवढं अवघड नाही, तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क पडू शकतात. मग त्याच्यासाठी राहुल पाटील सरांचं युनिक पब्लिकेशनचे बुक आहे दोन्ही पण. तर तिथं तुम्हाला ते तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. आणि मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय काय प्रश्न विचारले त्याचं एकदा जर बघून घेतलं आणि त्या अनुषंगाने अभ्यास केला तर त्याचं काय असं विशेष काही नाही. नंतर मग माहिती तंत्रज्ञान आणि संगणक ह्याचे पण जुने क्वेश्चन पेपर मेन्स मध्ये काय काय प्रश्न विचारले ते बघणं आणि त्या अनुषंगाने ह्याचा पण अभ्यास करणे. हे पण युनिक पब्लिकेशनचं एक बुक आहे. तर ते पण सफिशियंट आहे त्या गोष्टी, त्या IT आणि कॉम्प्युटरसाठी. आणि नंतर मग जो पार्ट आहे करंट अफेअर्सचा, आपण ज्या आधी बोललो प्रिलिमसाठी, तेच तुम्ही इकडं करू शकता यूज, काय म्हणजे सेमच. आणि आता जो सेकंड पेपर आहे मेन्सचा GS चा, तो PSI साठी वेगळा आहे, ASO साठी वेगळा आहे आणि STI साठी वेगळा आहे. तर PSIचं जर आपण घेतलं तर त्याचा मेजर पार्ट जवळपास 55 मार्क कायदा असतं त्याच्यामध्ये. कायदा विचारतात 55 मार्कसाठी आणि उरलेलं जे तुम्ही प्रिलिमला केलंय तेच तुम्हाला इकडे करायचंय. म्हणजे एक महाराष्ट्राचा भूगोल. आता PSIचे जे मेन्स आहे त्याच्यात इकॉनॉमिक्सचा पार्ट नाही, तर मग ती करण्याची गरज नाही. याच्यासाठी सिलेबस इम्पॉर्टंट आहे. आपली जी एक्झाम आहे त्याच्यासाठी काय काय सिलेबस आहे तो आधी बघून घेणं गरजेचं आहे.
तर मग त्या अनुषंगाने कायद्यावरती, आता कायद्याचा जर आपण विचार कराल तर त्याचा आत्ताच विचार करण्यात काही आत्ता काय अर्थ नाही. आता सध्या प्रिलिमवरच फोकस करणे, पण जेव्हा प्रिलिम होईल तेव्हा तुम्ही ह्या सब्जेक्टकडे बघितलं तरी काय हरकत नाही, कारण एक 3 ते 4 महिन्याचा स्पॅन असतो प्रिलिम्स नंतर मेन्स घेण्याचा. तर तेवढ्या वेळेत तुमचं प्रिलिम मध्ये बाकीचे सगळे सब्जेक्ट ऑलरेडी झालेत, फक्त तुम्हाला कायद्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जर PSIच्या मेन्सला तुम्ही क्वालिफाय झाला तर मग ती गोष्ट कायद्याचं तेव्हा होऊन जाईल तुमचा. काय असं विशेष टेन्शन घेण्याची गरज नाही, किंवा लगेच प्रिलिमच्या आधीच मी क्लास लावतो किंवा काही कुठं कोचिंग करायला पाहिजे का, तर त्याची काही गरज नाही असं मला वाटतं. तर कायद्यांसाठीचं जे बुक आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं एक बुक आहे कायदा म्हणून, किशोर लवटे सरांचा, तर ते मी रेफर केलं होतं आणि त्यात जवळपास सगळ्याच गोष्टी आहे. आणि त्याच्यात जुने ज्या मेन्स झालेल्या आहे PSIच्या त्याचे क्वेश्चन्स दिलेले आहे. डिपार्टमेंटलची जी PSI होती खाते अंतर्गत त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण त्यात दिलेले आहे. आणि तिथे जे प्रश्न विचारलेले आहे मेन्सला आधीच्या आणि डिपार्टमेंटल PSIला, तेवढे जरी प्रश्न तुम्ही बघितले ते टॉपिक आणि तेवढ्याचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला 55 पैकी जवळपास 50 पर्यंत तुम्ही पोहोचता. आणि बाकीचे 4-5 जर ऍडिशनल असतात ते पण तिथे कव्हर होऊन जातं व्यवस्थित अभ्यास केला तर. त्यामुळं कायदे मोठे असले तरी जास्त घाबरून जाण्याची गरज नाहीये, पण व्यवस्थित जर प्लॅनिंगने अभ्यास केला तर ते पण काही जास्त अवघड नाही. तर ते किशोर लवटे सरांकडनं, आता तिथं मुंबई पोलीस ऍक्ट आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, CRPC आहे, IPC आहे, हे मेजर ऍक्ट आहे. आणि बाकीचं जे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्यामध्ये आहे तर तिथे SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे, नागरी हक्क संरक्षण ऍक्ट आहे, हुंडाबंदी आहे, असे मायनर ऍक्ट्स आहे. किंवा मानवी हक्क असेल त्याचे आयोग, तो कायदा मानवी हक्काचा. तर ह्या गोष्टी त्या कायद्याच्या पार्टमध्ये येतात आणि तो जवळपास 55 मार्क्ससाठी आपल्याला आहे. तर तिथं तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता असा तो पार्ट आहे. म्हणजे व्यवस्थित जर अभ्यास केला, एकदम प्लॅनिंगनी जर व्यवस्थित जुन्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं आणि त्याच टॉपिकच्या अनुषंगाने जर तुम्ही तयारी केली तर तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकता. म्हणजे ऍटलिस्ट 55 पैकी 50 मार्क तुम्हाला पडूच शकता. बाकी हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी या गोष्टी आपण आधीच्या डिस्कस केलेलं आहे, सेम इथं करायचं, काही वेगळं काही नाही PSI साठी. आणि ऍप्टी रिझनिंगचं जे आपण प्रिलिमला बोललो तेच सेम. आता STIचा जो GSचा पेपर आहे त्याच्यामध्ये 55 मार्कला फक्त इकॉनॉमिक्स आहे आणि उरलेल्या बाकीच्या 45 मार्क्समध्ये. आता इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला पूर्ण इकॉनॉमिक्स पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत मेन्सला करण्याची गरज आहे का एखादं पुस्तक, तर नाही. इकॉनॉमिक्समध्ये फक्त 5च टॉपिक आपल्याला आहे. एक STI मेन्सला 5च टॉपिक आहे. तर तेवढे 5च टॉपिक आपण अभ्यासायचे, बाकीच्या पुस्तकाकडे बघायचंच नाही. जे सिलेबसमध्ये 5 टॉपिक आहे तेवढेच आपण टार्गेट करायचे, फोकस करायचे आणि तेवढेच 5 टॉपिक आपले क्लिअर करायचे आणि तेच 55 मार्कला येणार तुम्हाला. मग त्यामुळं सिलेबस बघणं मस्ट आहे या गोष्टीसाठी, की आपल्याला काय आहे सिलेबसमध्ये ना आपण काय करायला पाहिजे. तर मग ते जे 5 टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त आहे, त्याच्यामध्येच ते कर संरचना वगैरे, नंतर आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहे किंवा आर्थिक सुधारणा आहे आपला, तो टॉपिक आहे, पायाभूत सुविधा असेल किंवा नियोजनाचा पार्ट आहे पंचवार्षिक योजनेचा, असे 5 टॉपिक त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याकडं तेवढेच 5 टॉपिकवर फोकस केला तरी चांगले मार्क्स पडतात. आणि उरलेलं जे प्रिलिमला आपण अभ्यासलं होतं, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, तर त्या सेम गोष्टी आणि मॅथ रिझनिंगच्या. आता ASOच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ASOला 55 मार्क्सला पॉलिटी आहे, पण आपण आता जे प्रिलिमला पॉलिटी वाचतो त्यापेक्षा इथं जे प्रश्न विचारत आहे ASO मेन्सला त्याची डेप्थ जास्ती आहे. म्हणजे अधिक खोलीतले प्रश्न विचारण्याची अशी त्यांचा ट्रेंड आहे ASOला. तर मग त्यासाठी तुम्हाला M. लक्ष्मीकांत हे बुक वाचणं गरजेचं आहे. तर M. लक्ष्मीकांत प्रिलिमला तेवढी गरज नाही, कोळंबे सरांच्या पुस्तकांवर प्रिलिम निघून जाईल. पण जेव्हा ASO मेन्स येते तर तिथं तुम्हाला M. लक्ष्मीकांत वाचावंच लागेल, तेव्हा पॉलिटीचा स्कोर होतो. 55 प्रश्न असतात तर तिथे पण चांगला स्कोर तुम्ही करू शकतात. आणि उरलेलं आपलं हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स, रिझनिंग हे आहे तसंच आपलं जे प्रिलिमला केलं होतं तोच सेम सिलेबस इकडे आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहासाचा जर विचार केला तर मेन्ससाठी फक्त महाराष्ट्राचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा भूगोलच आहे, तिथे भारताची करण्याची गरज नाही. तर त्यामुळं म्हणजे मॅक्सिमम आपला जो मेन्ससाठी आहे,
मेन्सचा जवळपास 60% अभ्यास आपला प्रिलिमच्या वेळेलाच होतोय. त्यामुळे फक्त जे अनकॉमन गोष्टी आहेत त्या मेन्सला आहे, तर त्या आपण प्रिलिम नंतर करू शकतो. त्याच्या आधी आपल्याला ते करणं गरजेचं नाही. आपला प्राईम फोकस आज हाच आहे की माझे प्रिलिम निघाले पाहिजे, तर त्या अनुषंगाने पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत. तर मग ह्याच्यावरती कुणाला काय प्रश्न आहे का? तर प्रश्न घेऊ आणि त्यानुसार बोलू मग आपण काय प्रॉब्लेम आहे कुणाला किंवा कोणाची काय अडचण. हॅलो सर. हा बोला. हा सर, 1 तासामध्ये सिली मिस्टेक कशा टाळायच्या आणि दुसरी गोष्ट जे कन्फ्युज क्वेश्चन असतात ते कसे सॉल्व्हिंग करायचे 1 तासामध्ये. सिली मिस्टेक आणि कन्फ्युज क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. हो. मग आता जर तुमचा प्रश्न आहे, माईक बंद करा तुमचं. तर सिली मिस्टेक्स कशा टाळायच्या, तर ह्याच्यासाठी जेव्हा आपण 1 तासाचा पेपर सोडवतो तर त्यात 100 क्वेश्चन्स असतात आणि एवढे 100 प्रश्न सोडवणं तेवढ्या 1 तासामध्ये विदाऊट सिली मिस्टेक. तर ह्याच्या कसं करायचं, ह्याच्यावर मात कशी करायची, तर तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही प्रिलिमचा असेल आपले एक्झाम, त्याच्या आधी तुम्हाला सवय पाहिजे की क्वेश्चन पेपर सोडवण्याची, ती पण टाइम लावून सोडवायचा. तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल असतात टेस्ट सिरीज वगैरे, तर त्या तुम्ही यूज करू शकता. तर त्या आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठी यूज करायचे ते. तर त्याच्यात काय साध्य होईल आपल्याला की आपल्याला सेल्फ असेसमेंट करता येईल की माझा अटेम्प्ट किती होतोय किंवा माझा अभ्यास किती झालेला आहे, सिली मिस्टेक्स माझ्या किती होत आहेत. तर हे सगळं टाळायचं असेल तर प्रॅक्टिस मस्ट आहे तुम्हाला. क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस हेच एकमेव त्याला पर्याय आहे. आता सिली मिस्टेक होत आहे, तर सिली मिस्टेक्सच्या साठी थोडं आपलं रीडिंग स्पीड विथ कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे रीडिंग स्पीड पण वाढवायचं आहे, पण त्या रीडिंग स्पीड बरोबर कॉम्प्रिहेंड म्हणजे आपलं आकलन क्षमता पण वाढवायची आहे. ह्या गोष्टी आपल्याला अभ्यास करतानाच ह्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. रीडिंग स्पीड तर वाढवायचंच आहे.